विरोधात खरातचे कारनामे आता समोर येत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खरात विरुद्ध लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर। खरात विरुद्ध फोनवरून 100 पेक्षा अधिक तक्रारी समोर। फोनद्वारे तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे। लेखी तक्रार नोंदवावी यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। भोंदू खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई। नाशिकसह वेगवेगळ्या ठिकाणी 74हून अधिक गुन्हे दाखल। व्हिडिओ व्हायरल न करण्याचे नाशिक पोलिसांचं आवाहन। नाशिकमध्ये पोलिसांकडून खरातचं कार्यालय असलेल्या ओकस प्रॉपर्टीची तपासणी। पंचनाम्यानंतर पोलिसांकडून ओकस प्रॉपर्टीची यावेळेस तपासणी करण्यात आलेली आणि हे कार्यालय सील देखील करण्यात आलेलं आहे। भोंदू खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणखी 2 गुन्हे दाखल। भोंदू खरातवरती महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचे 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर। सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसे यांचे खरात सोबतचे फोटो दाखवले। रुपाली चाकणकर आणि केसरकरांच्या संशयास्पद उपस्थितीवरती सुषमा अंधारे आक्रमक। अंधारेंनी अतुल सावेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले, तर सुषमा अंधारे यांनी दाखवलेल्या फोटोमध्ये तथ्य नाही, भोंदू खरातची आणि माझी ओळखही नाहीये, अतुल सावेंचं स्पष्टीकरण। भोंदू खरातची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी। ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलेलं आहे। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे, मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यला पुणे पोलिसांकडून अटक। मी महादेवाचा अवतार आहे म्हणत महिलेवरती अत्याचार केला होता। ऋषिकेश वैद्यला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। काल पिंपरीमधून ऋषिकेश वैद्यला अटक करण्यात आली आहे।